भाजपा कार्यकर्ते जे आहेत, जे एकदम गप्प आहेत, जे काहीही बोलत नाहीत, त्यांना एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे की नेत्यांना काही प्रश्न विचारणार आहात का नाही? की त्यांनी सांगितलं की खा, तर तुम्ही खाणार आहात का? तुम्ही कार्यकर्ते आहात, गुलाम नाहीये. तुमच्यावरती पार्टी उभी आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगत असतात की मी प्रधान सेवक आहे आणि पार्टीचा जो मूळ आधार आहे तो कार्यकर्ता आहे. त्याच्यावरती दत्तोपंत ठेंगडींनी पण एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे कार्यकर्त्यांवरती. ते पुस्तक वाचा, तुम्हाला कुठे भेटलं तर. खूप सुंदर पुस्तक आहे. कार्यकर्त्यांची नीतिमूल्य काय असायला पाहिजे. सध्या भारतीय जनता पार्टी चारित्र्यहीन होत चाललेली पार्टी आहे आणि जैन बोर्डिंगचा विषय असेल पुण्याचा, किंवा पार्थ पवारांचा जमिनीचा विषय असेल, किंवा नाशिकच्या जमिनीचा विषय असेल, कारण नाशिक तिथली सगळी झाडं जोडून ती जमीन शेवटी त्यांना बिल्डरांच्याच ताब्यात द्यायची आहे, व्यावसायिकांच्याच ताब्यात द्यायची, ही सिद्ध होते. हायवेच्या नावाखाली लाखो करोडो झाडांची कत्तल या सरकारने केलेली आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे सरकार करत आहे आणि हे पूर्ण भारतामध्ये दिसत आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मध्वजा फडकवली अयोध्येच्या राम मंदिरावरती आणि ते प्रतिनिधित्व करतात पूर्ण देशाचं. आणि ती धर्मध्वजा जी आहे ती पूर्ण जगाला एक उद्देश देते की ही गुलामगिरी आम्ही नष्ट केलेली आहे या देशातून. त्याच्यावरती सुद्धा वृक्ष आहे. त्या वृक्षाचा आणि त्या धर्मध्वजेचा, रामाचा आदर भाजपा बाळगणार आहे का नाही, हे भाजपानं आधी स्पष्ट करायला हवं. जय श्रीराम.